वाघाला बघून तुम्ही ओळखलंच असेल आम्ही कुठे जाणार आहे ते. चला मग आम्ही आलो आहे विठ्ठलवाडी स्टेशनला. कल्याणच्या अगदी जवळ हे स्टेशन आहे. हाय गाईज, तर आज माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये आमची लोकल ट्रेन 1:09 होती. ट्रेन आली, सर्वजण ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्ही 1 तासामध्ये बायका स्टेशनला उतरलो. तर आम्ही पायऱ्या चढत ईस्टच्या दिशेने गेलो. तर तिथं आम्ही ज्यूस वगैरे पिला. ज्यूस पिल्यानंतर आम्ही जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय ह्या दिशेने आम्ही चालत गेलो. मुंबईच्या वातावरणात एक शांत हिरवळ असलेलं ठिकाण म्हणजे बायखळा प्राणी संग्रहालय. इथं निसर्ग, प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवण्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो. इथे येताच तुम्हाला सुंदर, हिरवळ आणि शांत वातावरण अनुभवायला मिळेल. शहराच्या गोंगाटापासून दूर हा एकदम रिलॅक्स करणारा स्पॉट आहे. हे आहे तिकीट काउंटर. चालू होण्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. लहान मुलांची तिकीट 25 तर मोठ्यांची 50 रुपये आहे. इथे तुम्हाला वाघ, हरण, माकड आणि विविध प्राणी पाहायला मिळतील. मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी हा परफेक्ट ठिकाण आहे. तर तुम्हाला इथे आल्यानंतर तोफ बघायला भेटेल. या विभागात वेगवेगळ्या रंगांचे सुंदर पक्षी आहेत. त्यांचे आवाज आणि हालचाली पाहून मन खुश होऊन जातं. तर आम्ही शेवटी इथे वाघ बघण्यासाठी आलो. वाघ बघायला आल्यानंतर खूप वेळानंतर आम्हाला वाघ दिसला. तर इथे वाघाला बघण्यासाठी खूपच गर्दी झालेली होती. मग वाघ काय इकडून तिकडे तिकडून इकडं नुसता पळत होता. तर इथून आम्ही सरळ चालत गेल्यानंतर आम्हाला पाणघोडा बघायला भेटला. तर पाणघोडा पाण्यातून तोंड काढून बाहेर खूप मोठ्याने आवाज. जर तुम्ही मुंबईत असाल आणि एक शांत आणि सुंदर ठिकाण शोधत असाल तर बायखळा प्राणी संग्रहालय नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.